नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांची अशा कमेंट चालत्या की राजमा हे पिकाची खरेदी सुरू झाली आहे का नाही. झाली असेल तर आपण कोणत्या बाजारपेठेमध्ये किंवा कोणत्या जागेवरती आपण याला विक्री केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन निघेल आणि साधारणपणे बाजारभाव आत्ता किती चालू आहे आणि किती राहू शकतो याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा पीक आता बऱ्याच जागेवरती काढण्यासाठी यायला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना असे प्रश्न पडलेले आहेत की कोणत्या जागेवरती आपण याची खरेदी केली पाहिजे, खरेदी आणखी सुरू झाली आहे की नाही, कधीपर्यंत आपण खरेदी आपलं विक्री ही करू शकतो आणि बाजारभाव कसे राहतील याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत एक एक पॉईंटमध्ये. सुरुवातीला जर आपण विचार केला तर राजमा पिकाची विक्री आपलं खरेदी ही चालू झालेली का नाही. तर शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाची आणखी खरेदी चालू झालेली नाही, कारण की राजमा पीक हे प्रामुख्याने बाहेरच्या राज्यामध्ये याला जास्त प्रमाणामध्ये प्राधान्य दिलं जातं किंवा खाल्लं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात याला खाल्लं जात नाही, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये याला जास्त प्रमाणामध्ये खरेदी केली जात नाही. ज्यावेळेस बाहेरच्या राज्यातून तसंच हरियाणा असेल, पंजाब असेल, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये प्रामुख्याने राजमा हे पीक खाल्लं जातं. त्यामुळे ज्या वेळेस त्या राज्यांमधील व्यापारी खरेदीसाठी येतात त्यावेळेसच आपल्या इकडे बाजारभाव राजमा पिकाला वाढत असतो. त्यामुळे ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये विक्री सुरू होईल शेतकऱ्यांची त्यावेळेस ते व्यापारी येतात आणि खरेदी चांगल्या पद्धतीने बाजारभाव हमी येतो. आता देखील बाजारभाव चालू आहे, परंतु वरून या व्हरायटीचा जर विचार केला तर 4,000पर्यंत आता दर या आपल्या जवळच्या लोकलच्या जे व्यापारी असतात ते व्यापारी याला खरेदी करत असतात. त्यामुळे इतक्या कमी दरामध्ये आपण परवडत नाही. त्यामुळे शक्यतो थोडं जानेवारीच्या आसपास आपण ह्याची खरेदी केली पाहिजे. आता सर्वात आला महत्त्वाचा दुसरा प्रश्न की कोणत्या जागेवरती आपण याची खरेदी केल्यानंतर आपल्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जागेमध्ये जर चांगल्या पद्धतीने मोठी बाजारपेठ असेल तर बाजारपेठेमध्ये आपण सहज त्याची विक्री करू शकता. जर आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये मोठी बाजारपेठ नसेल तर आपण ज्या जागेवरती आपण कडधान्य असतील किंवा जे बी खरेदी करतात धान्य त्या जागेवरती आपण याची विक्री करू शकता. बाकीच्या जागेवरती आपण बाजारभाव कसे आहेत त्यानुसार आपण याची खरेदी ही करू शकता. जर कमी प्रमाणात जर घेत असतील तर जास्त विक्री ही करू नका. आत्ताच्या काळामध्ये विक्री करू नका. जरी पण आपल्या जवळ जर राजमा असेल तर बाजारभाव खूप कमी आहेत आता, त्यामुळे विक्री जास्त प्रमाणात करू नका. जर कोणी रोपं पेरणीसाठी घ्यायचं असेल कोणाला बियाणं तर ते विक्री करू शकता, कारण की त्याला दर हा जास्त प्रमाणात असतो. आता बाजारभाव कशा पद्धतीने आहेत आणि कसे राहतील तर आता जर बाजारभावाचा आपण विचार केला तर 3,000 ते 4,000 रुपये वरून या व्हरायटीला बाजारभाव. त्यामुळे शक्यतो आत्ता विक्री ही करू नका. जानेवारीच्या आसपास आपण याची विक्री ही केली पाहिजे. आता बाजारभाव कशा पद्धतीने राहतील तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात राजमा हे पीक म्हणजे पेरत नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी देखील बाजारभाव चांगल्या पद्धतीने राहतील अशी अपेक्षा बरेच व्यापारी मानतात. बाजारभाव गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात आहेत. ब्राझील वाघ्याला जास्त प्रमाणात दर राहील अशी व्यापाऱ्यांची म्हणणं येतं की ब्राझील या व्हरायटीला जास्त प्रमाणामध्ये दर हा 10,000पर्यंत लागू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण राजमा पिकाचं विक्री किंवा बाजारभावाचा जर समस्या असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आम्ही त्याच्यावरती आपल्याला उपाय नक्की सांगू. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती मिळतील. तर धन्यवाद.